नमस्कार माझ्या सुंदर आणि माझ्या गोड गोड मैत्रिणींनो. तर आता खूप उन्हाळा आहे आणि उन्हाळा म्हटलं की आपल्याला आंबट हे खावंसं वाटतं. त्याचमुळे आज मी इथे असे 2 कवठं घेतलेले आहेत. तर आपण लहानपणी हे कवठं जे आहेत आपण गूळ घ्यायचो आणि किंवा साखर घ्यायचो आणि याला आपण याच्यामध्ये साखर किंवा गूळ रात्रभर भरून ठेवायचो आणि दुसऱ्या दिवशी आपण याला खायला घ्यायचो. पण आता आपण असं न करता आपण आता याची थोडीशी वेगळी रेसिपी बनवूया. तर सर्वप्रथम मी ते कवठ फोडून घेतलेलं आहे, पण ते कवठ आहे ते थोडंसं इथे कच्चं निघलेलं आहे. तर बघूयात हे कवठ कसं निघत आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला कवठ जे आहे इथे फोडून घ्यायचं आहे. थोडंसं इथे हाता सांभाळून असं कवठाला चारही बाजूने आपल्याला मारून घ्यायचं आहे. असं मारल्यावर अशा प्रकारे आपलं कवठ जे आहे इथे व्यवस्थित फुटतं. तर हे बघा, हे कवठ जे आहे एकदम पिकलेलं आहे. तर चला, तर हा कवठाचा गर आहे तो आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा, मी अशा प्रकारे हे गर जे आहे ते काढून घेत आहे. आता मी सर्व गर या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मी थोडासा असा हा ठेचून घेत आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हा कवठ जे आहे ना थोडंसं असं इथे ठेचून घ्यायचं आहे. अगदी अलगद हाताने आपल्याला इथे ठेचून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता आपण इथे काय करूया, सर्वप्रथम इथे गॅस पेटून घेऊया. त्यानंतर यावर आता कढई ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे 1 ग्लास पाणी लागणार आहे. आता हे कवठ जे आहे आपण यामध्ये शिजून घेऊया. हे बघा, पहिले मी थोडं टाकलं होतं, त्यानंतर आता मी ते राहिलेलं पाणीसुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता मी इथे थोडीशी इलायची घेतलेली आहे, थोडीशी बडीशेप घेतलेली आहे आणि इथे साईडला जे आहे गूळ घेतलेला आहे. सर्वप्रथम आपण इथे इलायची सोलून घेऊया आणि इलायची आणि बडीशेप इथे बारीक कुटून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे सगळं आहे इथे कुटून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपले हे इकडे शिजत आहे. तर बघूया, हे बघा, आता ज्या बिया आहेत ना त्या एकदम साईडला निघत आहेत. आता यामध्ये आपण थोडासा गूळ टाकून घेऊया. आपल्याला याला चांगलं 20 ते 25 मिनटं आपल्याला याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे मिश्रण जे आहे इथे घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण ज्याप्रमाणे पुरण शिजवतो ना त्याचप्रमाणे आपल्याला हे कवठ जे आहे इथे शिजवायचं आहे. तर तुम्ही हे बघू शकता, मी इथे हे व्यवस्थित इथे शिजून घेत आहे. तर नमस्कार माझ्या सुंदर आणि माझ्या गोड गोड मैत्रिणींनो. तर मी कविता तुमचं माझ्या कविताज किचन रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सुंदर आणि माझ्या गोड गोड मैत्रिणींचं म्हणजेच मी तुमचं इथे स्वागत करत आहे. जर तुम्हाला आपल्या रेसिपी जर आवडत असतील ना तर आपल्या रेसिपीला एक लाईक आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. तर हे बघा, अशा प्रकारे मी कवठ जे आहे इथे व्यवस्थित शिजून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता कवठाला जो आहे इथे एकदम चॉकलेटी रंग आलेला आहे. हे बघा, आता ते पॅन जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपण जेव्हा हलवत आहोत ना त्या प्रकारे इथे कढईला कूट लागत नाही, म्हणजेच आपलं कवठ जे आहे ते व्यवस्थित शिजलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे कवठ जे आहे ना मैत्रिणींनो इथे व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. आपल्याला इथे 1 ग्लास पाण्याचा इथे आपण वापर केलेला आहे. हे बघा, हे मिश्रण जे आहे, जो गूळ आहे इथे व्यवस्थित आपला पगळून गेलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण जे आहे ना इथे व्यवस्थित घट्ट झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे सगळं जे आहे ना इथे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त इथे घट्ट झालेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण इथे शिजून घेतलेलं आहे. आपल्याला याच्यामध्ये हे ज्या बिया आहेत ना ह्या नको आहेत,
त्यामुळे आपल्याला हे कौट जे आहे अशा प्रकारे आपल्याला शिजून घ्यायचं आहे. आता हे बघा, आता आपल्याला हे काय करायचं आहे, पुरणाची चाळण घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे मी इथे हे वाटून घेत आहे. म्हणजेच आपण जशी पुरणाची डाळ दळून घेतो ना, त्याचप्रमाणे आपल्याला हे सुद्धा अशाच प्रकारे इथे घोटून घ्यायचं आहे. हे बघा, आता इथे आपण काय करणार, आपलं हे जे आहे इथे घोटून झालेलं आहे. आता आपल्याला एक इथे ताट घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी इथे चॉकलेटवाणी दिसत आहे. मुलंसुद्धा याला आवडीने खातील आणि आपणसुद्धा याला आवडीने खाऊ शकतो. असं आपल्याला हे अलगद हाताने इथे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. हे बघा, आणि जे आपण बडीशेप इलायची जी घेतली होती ना कुठून, तीसुद्धा आता आपण यावर टाकून घेऊया. हे बघू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, याचे व्यवस्थित इथे काप करून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला हे मिश्रण जे आहे, आपण हे कूट जे तयार केलेलं आहे, आपल्याला एक रात्रभर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. चला तर आता आपण फ्रीजमध्ये काढून घेऊया. हे बघा, सेट झालं आहे का सर्वप्रथम ते बघूया. तर हे बघा, व्यवस्थित इथे सेट झालेलं आहे. मुलंसुद्धा याला चॉकलेटप्रमाणे खाऊ शकतात आणि आपणसुद्धा तोंडाला चव येईल असा हा पदार्थ आहे. आपणसुद्धा याला खाऊ शकतो. हे बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, याला खट्टा मिठा टेस्ट येण्यासाठी परत आपल्याला इथे एक वाटी साखर घ्यायची आहे आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि ते इथे व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. आणि ते जे आहे याच्यावर आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. आता हे बघा, अशा प्रकारे मी हे जे आहे सगळं इथे टॉस करून घेतलेलं आहे. तर आपली रेसिपी जी आहे इथे तयार आहे.